नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की कामिनी फार तिच्या डोक्याला त्रास करून घेत असते. कमळी नेमकी काय, कुणाची, कशी, इथपर्यंत कशी पोहोचली, या सगळ्याचा धागादोरा लावण्याचा प्रयत्न करत असते. काही धागे जुळले तर कोण, कसं आहे, काय, सगळं काही डिटेलमध्ये जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत असते. कामिनी फक्त आणि फक्त कमळीच्या मागे लागलेली असते. कमळीची आणि अन्नपूर्णाची भेट सगळ्यात पहिले मंदिरात झाली. तिथून पुढे ही स्टोरी सुरू झाली. ती यांच्या घरात कशी आली, इथपर्यंतचा प्रवास, ते मुंबईत दाखल झाल्यापासून ते यांच्या घरात येईपर्यंत सगळं रेकॉर्ड, सगळी हिस्ट्री कामिनी बघत असते, चेक करत असते. कुठे काही धागेदोरे जुळतात की काय लक्षात घेत असते. मंदिरात भेट झाली, त्यानंतर त्या कमळीला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाली. ऍडमिशन घेतली कॉलेजमध्ये. नंतर अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून घरात आली. ती डायरेक्ट घरातच कायमचीच या घरामध्ये पाय रोवला तिने. अगदी प्रॉपर्टी वगैरे नावावर करेपर्यंत मज्जल. हे सगळं कसं एवढं योगायोगाने घडलं असेल. अचानक तिने काय मुंबईत यावं, तिचं काय ते क्रिकेटमधनं सिलेक्शन व्हावं. मग मुंबईत आली, योगायोगाने अन्नपूर्णा आजीला भेटली, तिच्याशी काय मैत्री झाली. नंतर डायरेक्ट नात म्हणून घरीच आली आणि नंतर तर काय कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं आणि घरी येऊन तर काय पूर्ण प्रॉपर्टीची मालकीनच झाली. हे कसं घडलं असेल, कसं शक्य आहे. कामिनी सगळ्या डोक्याला ताण करून घेत असते आणि विचार करतो. या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध असेल का, काही संबंध असेल की फक्त योगायोग असेल, म्हणजे काय समजायला हवंय. कामिनी काय डोक्याला त्रास करून घेत असते. कमाल. मी म्हणते, मला जी शंका येते, माझ्या डोक्यात जो विचार चाललाय तसंच काही चाललं नसेल ना खरोखर. मला फक्त विचार येतोय की ऍक्च्युअल मध्ये ते खरंच असणार आहे. कामिनी आता इतका विचार करत असते की त्याला लिमिटच राहिलेली नसते. लावायचा आहे, पण कसा शोध लावायचा, कुठून सुरुवात करायची, कुठे एंड करायचं, काही कळतच नाही. डोकं कसं लावायचं ना कळतच नाहीये. रागिणी आणि अनिका भांडण करत आलेली असतात, मोठमोठ्याने बोलत असतात, धिंगाणा भांडणं त्यांची चाललेली असतात आणि कामिनी एवढ्या डोक्याला त्रास करून विचार करत असते. म्हणते, मॉम मी तुझ्याशी बोलायला आली नाही, मला ग्रॅनीशी बोलायचं, प्लीज प्लीज मला सोडून दे, मला ग्रॅनीशीच बोलायचंय. ग्रॅनी आजीशी बोलायचं. अगं ग्रॅनी आजी हे काय चाललंय. अगं अनिका थांब. ग्रॅनी आजी हे काय चाललंय, मी तुझ्याशी बोलतीये. ग्रॅनी काय अनिकाकडे लक्ष देत नसते आणि ही तोंडावर जाऊन जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, पण तिचं काय विचारचक्र थांबलेलं नसतं. कंटिन्युअसली विचारचक्र चालूच असतं. ग्रॅनी आजी काय चाललंय, काय कळतंय का, बोललेलं तरी कळतंय का तुला. होत नाही का ग, लुझर सारखं तेच 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 चाललेलं असतं. लुझरचा टॅग मिळवते इकडे तिकडे, काहीच वाटत नाही. किती वेळा लुझरचा टॅग मिळवायचा आणि याच्या आधी सुद्धा किती वेळा मिळलाय, जरा विचार कर. तुझं नाव ग्रॅनी आजी नाही तर लुझर ठेवायचं का. टेन्शन येतंय, मला राग येतोय, सगळ्या गोष्टींनी माझं डोकं दुखायला लागलंय. तुला काहीच वाटत नाही का गे ग्रॅनी आजी. बडबड बडबड करत असते. कामिनी फक्त विचार करत पुढे पुढे चाललेली असते. कामिनीचा हात पकडलेला असतो, जोरात ओरडते, ग्रॅनी आजी तुझ्याशी बोलती मी. इग्नोर करते अनिकाला, इग्नोर. अनिका महाजनला इग्नोर करते सोय. आणि म्हणते, रागिनी हिला सांगितलं तोंड बंद कर, कारण ऑलरेडी माझ्या डोक्यात बरंच काही चाललंय. आता तोंड बंद झालं पाहिजे. बसायचं नसेल तर बाहेर निघायचं. आणि का बाहेर चल. मी काय बाहेर जात नसते. सांग ती कमळी या जगात नसणारे, हा दिवस कधी येणार आहे, नाही तू सांगच. आणि काय गप्प बसत नसते, प्रश्न विचारतच असते. तशी अनिका म्हणून ओरडते. रागिनी म्हणते, आई हळू हळू प्लीज. फार स्वतःला कंट्रोल करते, मग शांत होण्याचा प्रयत्न करते. जी अनिकाला ती धावून जाणार असते किंवा एक सनकण कानाखाली ठेवणार असते, सगळी प्रक्रिया थांबलेली असते. फार कंट्रोल करते स्वतःला कामी. माझ्या डोक्यात फार महत्वाचा प्रश्न चालू आहे, त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करते. तू जरा शांत बस. या मोमेंटला माझ्या हॅपीनेस पेक्षा तुला काय महत्वाचं आहे गे ग्रॅनी आजी. अजिबात शांत बसत नसते. सध्या तरी अनिका स्वतःवर फोकस कर, एवढंच करतो, बाकी काहीच करायला जाऊ नको. कामिनी फार स्पष्ट शब्दात तिला सांगते. केसावरनं हात फिरवते आणि म्हणते, उद्याच काय तो गेम उद्याच करणार, उद्याच काम फत्ते होणार. कामिनी आता स्वतःशीच म्हणत असते. आता बंड्या कॅन्टीन मध्ये काम चालू असं त्याचं गिराईक सांभाळत असतो. तो आता निंगी आणि कमळी आलेली असतात. त्यामुळेच म्हणते, बंड्या म्हणतो, आलो ग थांबा. म्हणते, बंड्या कॉलेजला सुट्टी लागली तरी पण एवढं काम आहे. अगं नाही ग, पेपर झालं, लास्ट इयरच्या पोरांचे एक्स्ट्रा लेक्चर चालू आहे ना, त्यामुळे गर्दी असणारच ना. आणि निंगी गावाकडे निघालेली असतात. तू येणार आहे का बंड्या. आता टेन्शन येतं. गावाकडे गेल्यावर कमळीला कळणार की आबा नाहीये जगात, मग काय होणार. आता बंड्याला इतकं टेन्शन आलेलं असतं की आता या लोकांना जाऊ नको असं कसं सांगायचं. लेक्चर महिनाभर तरी चालतील आणि मग मी कसं येऊ. सुट्टी मिळणं अशक्य, त्यामुळे मी नाही येऊ शकत ग. मालकाबरोबर बोलून बघतो. म्हणते, मी कधी आई आबांना भेटेन ना असं झालंय. बंड्या मनातल्या मनात म्हणतो, आबांच्या बद्दल तुला कसं सांगू, मलाच प्रश्न पडलाय. धाडसच नाहीये सगळं सांगायची. बंड्या खूप विचार करतो. लवकरची कोणती एसटी आहे ना, चौकशी कर आणि आम्हाला सांग. म्हणतो, आला मला जरा काम आहे. आता कामिनी चांगल्या षडयंत्रामध्ये काम चालू केलेलं असतं. जबरदस्त असं षडयंत्र तिने रचलेलं असतं. कमळी मेन टार्गेट असतं, कमळीला मध्ये ठेवलेलं असतं. त्यानंतर सगळीकडे धागे दोरे तिने लावलेली असतात. कमळी कशी आली, कुठून आली, कोणाशी भेटली, कोणाशी संबंध आहे, सगळं काही तिने असं विणलेलं असतं. आणि कामिनी कमळी कोण आहे एक्झॅक्टली ते शोधण्याचा प्रयत्न करत असते. तुझा मुद्दा इतका डोक्यात बसलाय की रात्रभर जागली आहे तरी उत्तर मिळत नाही. गुंत्याचा विचार करून करून डोकं फुटायला लागलं, पण गुंता काय सुटत नाहीये. अगदी वेडीपिची झालेली असते, तिला काही सुचत नसतं. फक्त कमळी कोण, काय, कुठून आली याचा शोध तिला घ्यायचा असतो.
म्हातारीची मोठी नात कमळी. म्हातारीच्या मोठ्या नातीच्या शोधामध्ये कामिनी कुठे येऊन पोचली? कमळीच्या जवळ. म्हातारीची मोठी नात सगळा शोध घेता घेता लास्ट असतं ते कमळीपर्यंत येऊन पोचलेली असते की कमळीच मोठी नात आहे म्हातारीची. आणि अजून सुद्धा विचार करत असते, डोक्याला ताण देते. काय मी जो विचार करते तो योग्य आहे का अजून विचारच करत असते. कुठेतरी चुकतोय आपण, कुठेतरी काहीतरी चूक होती, आपण पहिल्यापासून सुरुवात करूया, स्वतःशीच बोलत असते. परत स्वतः सगळे धागे जुळवायला लागलेली असते. मुंबईत आली, म्हातारीला भेटली, कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं. म्हातारीची तिची चांगली घट्ट मैत्री झाली, जणू काही सख्याच आजी नाते आहेत. ज्यांनी मग मोठी नात म्हणून डायरेक्ट घरीच आणली की ही सख्खी नाते म्हातारीची. पर्यंत बरोबर आहे कामिनी. पुढे काय कसं कामिनीला अजून जुळतच नसतं काही गोष्टी. विचार करून डोकं तिचं बधीर झालेलं असतं. तिला कोण भेटलं होतं, काय झालं, कसं झालं, सगळ्या गोष्टींचा विचार करत असते ही कामिनीचं नाव समोर आलेलं असतं. आबा जो बा लागलाय धागा दोरा, थोडा जुळायला लागला. सट म्हातारा कुठचा. तसं व्यवहार असं बोलायला गेल त्याच्याबरोबर तर त्याने उडवून लावलं होतं मला. निजाच होती, ऐकलं तर नाहीच त्याने माझं काही. बस ही बोलली होती अब्बा तरी जन्म दिलाच असेल ना, आभाळातून थोडी पडली. हे असेल, बाप असेल, काहीतरी कोणीतरी असणारच ना. मी म्हणते आई आता या कमळीच्या आईचा शोध घ्यायला लागणार. आई आणि वडील कोणीतरी एक तरी असणार जिवंत. कमळीचे वडील ते आजोबा ते आई ते कमळी, असे धागे दोरे तिने लावलेले असतात. आता यांचं कनेक्शन कसं, नेमकी कोण असेल हिची आई, कोण असेल हिचे वडील, हे शोधायच्या मागे लागलेली असते. का असं म्हणणं असतं हिचं नातलं कुणीतरी सापडणार, आई सापडणार किंवा वडील सापडणार. मग ही कोण आहे, काय, कुठून आले एक्झॅक्टली ते कळणारच ना. आणि एवढं रिसर्च सेंटर चाललेलं असतं तेवढ्यात काही बिंडोक आणि काही उभी राहते, तिच्याबरोबर रागिणी सुद्धा असते. काय चाललंय ग्रॅनी आजी, हे काय चाललंय सगळं. म्हणते आई हे सगळं काय, तुझं काय चाललंय. आणि काय म्हणते ग्रॅनी आजी, कॉलेज जॉईन केले काय, एज्युकेशन घेतेस का तू, हे काय सगळं. ते चिठ्ठ्या सोड, हे काय केलंय बघ तिने बोर्डवर. म्हणते बापरे ग्रॅनी आजी हे काय आहे. ग्रॅनी आजी हे काय आहे, मॅड आजी सारखी मॅड होत चाललीस का, खरंच डोक्यावर परिणाम होतोय का, तुला ठीक नाही वाटत का, गोळ्या घेतल्या का, तुला गोळ्यांची गरज वाटते का, करायच्या का तुला गोळ्या चालू. डॉक्टरलाच बोलवते, मॉम नंबर दे बरं लवकर, चल. अगिनी कामिनीकडे जाते आणि आई तुला बरं नाहीये, आई तुला काय झालंय सांग ना, ताप आलाय का तुला, काय वाटतंय, बोलवायचं का डॉक्टरांना. शांत बस, अभ्यास चाललाय माझा, अभ्यास. काय चाललंय सांगतीस का, नुसतं अभ्यास चाललाय. आणि का खूप प्रश्न विचारते, एकाही प्रश्नाचं उत्तर कामिनी देत नाही आणि फक्त अभ्यास चाललाय एवढं बोलून शांत बस. एक्सप्लेन. कामिनी म्हणते बाई तुला कळणार नाही, नको एक्सप्लेन काही बोलू, गप्प बस. काहीच कळणार नाही. पण माया मनात जी शंका आहे ना ती कदाचित खरी असू शकते. जर का ते खरं ठरलं ना, आतापर्यंतचे सगळे डाव फेल झाले असंच समजायचं. ती म्हणते कोणती शंका सांगशील का जरा, बोलतीस का व्यवस्थित आई. जे वाटतंय तसं जर असलं तर कामिनीला पुन्हा तिचा रुद्र अवतार धारण करायला लागणार. कामिनीकडे पर्याय नसणार आहे. रागिनी माझी शंका खोटी ठरावी असाच नवस कर देवाकडे. तसं जर खरं झालं किंवा ती शंका जर खरी ठरली तर मी रुद्र अवतारात तुला दिसणार. मग कामिनी काय रूप धारण करेन आणि काय करेल ना सांगता सुद्धा येणार नाही. अगं बाई आई सांग की काय चाललंय. ह्या अनिकाला आणि रागिनीला काहीच कळत नसतं. कामिनी मात्र एकदम शूर योद्धा झालेली असते. हा सगळे तर्क लावून मोकळी झालेली असते की मोठ्याने राक्षसासारखी हसत असते. अनिकाला आता गॅरंटी 100% गॅरंटी असते की खरंच ही सटकली आहे, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. मॅड आजी जशी आहे ना तशीच बरोबर ही झाली, हिला सुद्धा गोळ्या चालू करायला लागणार. आणि तिचं ते अवतार बघून खरंच रागिनी सुद्धा घाबरलेली असते. एकटक ह्या कामिनीकडे बघत असते की आईला काय झालंय, खरंच आईच्या डोक्यावर परिणाम झाला असेल का. आणि का फक्त मॅड आजी म्हणत असते, पण ऍक्च्युअल मध्ये खरंच मॅड झाली असेल का आई. आता या रागिनीच्या डोक्यात नको त्या शंका. आणि अनिका बिचारी तर घाबरलेली असते. ही इतकी राक्षसासारखी हसतीये, नेमकी हिच्या डोक्यावर परिणाम झालाच आहे. आता आपलं काही खरं नाहीये. ती राक्षसासारखी जोरात मोठमोठ्याने हसत असते. अनिका आणि रागिनी इतक्या घाबरलेली असतात, एकमेकींना आधार देतात, एकमेकींना पकडतात. आता काय खरं नाहीये आपलं. हिच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ही आपल्याला काही सोडणार नाही. काय हसतीये बाप रे, भयानक हसायला लागलेली असतात ही कामिनी. ती निंगी नाश्ता करत असतात, मैत्रिणी असतात कमळीच्या काही उभ्या आणि बंड्या सुद्धा असतो. निंगी म्हणते कमळे निकालापेक्षा तुझ्या निकालाचीच लय काळजी लागली ग ब. कमळे काय असेल ग तुझा निकाल. निंगे ग बसतीस का. म्हणतात हो ना कमळे, तुझ्या पेपरच्या वेळेला काय राडा झाला ग, बेंच खाली कॉफ्या वगैरे ठेवल्या, तुला किती त्रास दिला, काय तुझं हॉल तिकीट पळवलं, काय निकाल असणार आहे ना. खरंच कमळी आम्हाला फार टेन्शन येते. सगळ्याच मैत्रिणींना टेन्शन आलेलं असतं. म्हणतो काही होऊ दे, इकडची दुनिया तिकडं होऊ दे कमळे, पण कॉलेजमध्ये पहिली तूच आली पाहिजे, कारण तो मान तुझाच आहे. तू आणि तूच पहिली आली पाहिजे कमळी. ती म्हणता हो कमळीच पहिली आली पाहिजे. आणि का आलेली असते आणि ती तिच्या मैत्रिणींना घेऊन तर आलेलीच असते. अगं ये पुढे अजून एक मैत्रीण आणलेली असते, तू टॉपर आहे ना, मग तू पुढेच पाहिजे ना. टॉपर मुली एकदम पुढे बसल्या पाहिजे. म्हणते आज तुझी फेवरेट डिश खाऊया, टॉपर मुलांना आज पार्टी.
म्हणते तुला जे आवडतं ना ते सांग, आपण तेच खाऊया. चल पाव खायचा का? वडापाव? आता जाऊन तुझ्यासाठी वडापाव आणणार आहे, कारण मला आनंदच तेवढा झालाय. टॉपर आहे तू कॉलेजची, जोक नाही ना. निंगी कमळीच्या मैत्रिणी सगळ्या अनिकाचे नाटकं बघत असतात. अनिका काय काय बोलत असते आणि तिला टॉपर बनवून लगेच मोकळी सुद्धा झालेली असते. त्याची मैत्रीण म्हणते अनिका मला वडापाव नकोय, बर्गर चालेल, बर्गर. टॉपर कोण आहे? ही आहे ना, हिला वडापाव खायचा आहे, मग वडापावच खायचा. आपण उभी राहिलेली असते बिचारी. अनिका मला काय खायचं नाही. असं कसं? तू बस, तुला खायलाच लागणार आहे. कॉलेजमध्ये कामिनी आलेली असते. डायरेक्ट ते DNA रिपोर्ट असतात तिथे आलेली असते. ते म्हणतात बसा ना मॅडम. नाही नाही बसायला नाही आली मी, माझं फोनवरनं बोलणं झालंय, ते रिपोर्ट संदर्भात बोलायचं होतं. पण मॅडम डॉक्टर आलेलीच नाही आज, कामासाठी बाहेर गेलेत आणि ते येणार पण नाही. बोलणं झालं होतं त्यांच्याशी आणि खोटे रिपोर्ट दिलेत ना घरी. ते खोटे रिपोर्ट देतात का? मी त्या बाईला म्हणते अहो मॅडम, रिपोर्ट खोटे द्यायला लॅब उघडली आहे का तुम्ही? खोटे रिपोर्ट का देता तुम्ही? पेशंटच्या रोगाचं निदान करण्यासाठी लॅब आहे की पेशंटला अजून रोगी करण्यासाठी? खोटे रिपोर्ट आम्ही का देऊ मॅडम? तुमची काहीतरी गफलत होतीये, काहीतरी गैरसमज झालाय. आम्ही कधीही खोटे रिपोर्ट देत नाही. तुम्ही खोटा रिपोर्ट, ते पुरावा आहे, दिलाय तुम्ही खोटा रिपोर्ट. त्या डॉक्टरांनी राजन आणि कमळी महाजन यांचा खोट्या DNA रिपोर्ट करून दिलाय, तो मॅच होतोय. ते का आठवते? राजन आणि कमळी पुरावा माझ्याकडे आणि खोटे रिपोर्ट आहे. दाखवू का? दाखवू? आठवत नसेल तर दाखवते. त्या दरम्यानचं CCTV फुटेज काढून देण्यासाठी मला मदत केली होती, आठवतंय का? मी कामिनी, तुमची लॅब बंदच व्हायला पाहिजे आणि मी ती बंद पाडणारच, कारण खोटे रिपोर्ट बनवताना त्यानंच रद्द व्हायला पाहिजे. तेच करणारे, थांबाच तुम्ही आता. कारण तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. राजन सर आणि आमचे डॉक्टर यांच्यामध्ये बोलणं झालं होतं, मान्य करते मी. ते सांगते रिपोर्ट बदललेले नव्हते. जे रिपोर्ट ॲज इट इज तेच रिपोर्ट दिलेले होते. डॉक्टर कधीच फ्रॉड करणार नाही आणि रिपोर्ट तर कधीच बदलणार नाही. मी गॅरंटीने सांगते, रिपोर्ट आहेत तेच दिले होते. मी चुकीचे सॅम्पल पाठवले असतील म्हणून ते मॅच झाले असतील, पण रिपोर्ट कधी चुकीचे बनवले जात नाही. तेवढी जबाबदारी आमच्यावर. आमच्या इथे रिपोर्टमध्ये छेडछाड झालेली नाहीये. मी खात्रीने 100% सांगते. डोकं आता फिरलेलं असतं. रिपोर्टमध्ये छेडछाड झालेली नाहीये, मग रिपोर्ट खरं आहे की काय? म्हणजे कमळी खरंच राजनची मुलगी आहे? म्हणते मला जे वाटतंय ते खरं आहे का? आता माझी शंका खरी ठरायला लागली की काय? कामिनीच्या डोक्यात अजून चक्र फिरायला लागलेली असतात आणि डोकं खरंच आता बधीर व्हायला लागलेलं असतं. खरंच राजन आणि कमळीचे DNA रिपोर्ट मॅच झाले होते, म्हणजे दोघं खरंच बापले का आहेत का? लॅब असिस्टंट जे काही बोलताय ते खरं आहे? एकाकडनं सॅम्पल देताना काही चूक वगैरे झाली असेल का? आता कामिनी अजून विचार करायला लागलेली असते, खरंच सॅम्पल चुकीचे आले असतील का? म्हणजे राजनचा आणि कमळीचा सॅम्पल नाही, तर अनिका आणि राजनचा सॅम्पल आला असेल का? मी आता बरोबर शंका घेते की कमळीच्या केसाऐवजी अनिकाने स्वतःचाच केस दिला असेल मूर्खाने, आणि कमळीचा केस म्हणून तो लॅबमध्ये आला आणि बरोबर त्यांचे रिपोर्ट मॅच झाले. कामिनीला असं वाटतं अनिकाने स्वतःचाच सॅम्पल दिला आणि कमळीच्या नावाने तो आपण टेस्ट केला, म्हणूनच तो सॅम्पल मॅच झाला. त्याकडनं पार्टी समज रिझल्टच्या अगोदरच फर्स्ट येणारे मला माहिती आहे. या अनिकाने अख्खं कॅन्टीन डोक्यावर घेतलेलं असतं. तू पहिली येणार आहे, तू पहिली येणार आहे, आधीच तिचं उदो उदो करून टाकलेलं असतं. ती म्हणते कमळे ही माकडी त्या नमिताला सारखं टॉप करणार असं का म्हणतेस? हिला कळालं की काय त्या नमितानं टॉप केलंय म्हणून? कमळी सुद्धा बघायला लागलेली असते या अनिकाचं काय चाललंय. अनिकाला माहिती नमिताला आधीच विनर म्हणून तिने घोषित केलेलं असतं की तूच पहिली आली कॉलेजमध्ये. म्हणतो काहीतरी असणारी, त्याच्याशिवाय ही गोड गोड बोलणार नाही. काहीतरी हिच्या डोक्यामध्ये शिस्त आहे. अनिका काय साधी नाहीये, पण काय असेल कशासाठी यांना काय कळत नसतं की नमिताला तिने एवढं काय टार्गेट केलं. त्यासाठी प्लेट तयार आहे नमिता, बघ बघ गरम गरम वडापाव. अगदी भामट्यासारखी गप्प बसलेली असते, काहीही बोलत नाही, काहीही ऍक्शन देत नसते. फक्त अनिका एकटीच तमाशा करत असते. दस्तीने स्वतःच्या हाताने नमिताला वडापाव भरवत असते. ना कमळीला सपोर्ट केला, मला फसवलं, बिट्रे केलं, त्याच्यासाठी ना नमिता खा 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 वडापाव खा, जबरदस्तीने तिच्या तोंडामध्ये गरम गरम वडापाव कोंबत असते ही अनिका नमिताच्या तोंडात. आता अनिकाला थांबवण्याचा प्रयत्न करते. अनिका अगं काय करते, मरल की ती? म्हणते काय चाललंय कळते का गं तुला? बावळट झाली की काय अनिका तू? कोणती पद्धती का ही? विद्यार्थ्यांना फसवलंय विसरली की काय अनिका? वर्षी पेपर फोडती, आयते पेपर त्यांना देती, काय करून पास होती आणि मोठ्या तोऱ्यात वर्षभर मिरवते. त्यांना केलेली फसवणूकच आहे, त्यामुळे शानपणा करायचा नाही अनिका. अनिका म्हणते कमळे गप्प बस, ओव्हर कॉन्फिडन्स दाखवायची गरज नाहीये कमळे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मी स्टॉप करणार आहे आणि सगळ्यांनी लक्षात ठेवा टॉपर फक्त अनिका महाजन असणार आहे. टॉप आणि तू तोंड बघ आरशात. वेट अँड वॉच, अनिका महाजनच टॉप करणार, गॅरंटेड सांगते कमळी. ही कमळी बाहेर आलेली असतात कॅन्टीनच्या. निंगे म्हणते कमळी ही माकडीन त्याला कशी त्रास देत होती बघ की. हो ना ग, बिचाऱ्या नमिताला किती टॉर्चर केलं होतं, म्हणून तर नमिताला सोबत घेतलं होतं ना. जाऊ दे आता पुढे काय करायचं तिचं ती बघेल, तू नको डोक्याला ताण करून घे. आलेलं असतो इष्टीची चौकशी करायला लावली होती, केली काय रे बंड्या? आम्हाला जायचंय लवकर. तो कशाला जायचंय आता, कॉलेज लवकर सुरू होणार, मग कशाला जा जा ये, इथेच राहायचं नाही जायचंय. जाणार भाऊ 2 दिवसात, असं नको करू बंड्या. एसटीची चौकशी केली का तेवढं सांगा. आता कबळी हट्टालाच पेटलेली असते, घरी जायचंच आहे. नंतर आहे की एसटी आपल्या गावाकडे. निंगी म्हणते भारीच की बंड्या. म्हणते बंड्या चल येतो रे, चल ग कमळे. कमळे म्हणते कधी आईला नावाला भेटतो ना निंगे, असं झालंय, उडत जाऊ की काय असं झालंय. निंगी सुद्धा खूप खुश असते, गावाला जायचं असतं आणि कमळी त्याहूनही खुश असते.
सगळ्यात जास्त टेन्शन असतं ते बंड्याला. घरी गेल्यावर तमाशा होणार, आबा तिला दिसणार नाही, एकटी आईच दिसणार. मग कमळी परत शिक्षणासाठी येणार का? बंड्यापुढे अनेक प्रश्न पडलेले असतात की आता करायचं काय. यांना नका जाऊ म्हटलं ते थांबायला तयार नसतात की आम्हाला जायचंच आहे. ते म्हणते असं होऊच शकत नाही, असं कसं होईल मला कळतच नाहीये नेमकी काय आणि कसं झालंय. अचानकपणे ओरिजिनल रिपोर्ट, त्या कमळी टमळीची मॅच कसे झाले, राजन आणि कमळीचं DNA मॅच कसं होतोय, आता या कामिनीचा विचार करून इकडे डोकं फुटायला लागलेलं असतं. ती म्हटलेली असती की कमळी या जगात नाहीच आहे, तू जेव्हा जाळलं तेव्हाच मरून गेली ती. वडून सांगितलेलं असतं की माझी पोरगी या जगातच नाहीये, जाळून मारलीयेस तू आणि आता कुठून येणार ग ती. सरू तर म्हणतीये, म्हणजे गौरी म्हणतीये की माझी पोरगी या जगात नाहीच आहे, मी स्वतः तिला जाळून मारलं असं सरूचं म्हणणं आहे. मग ती या जगातच नाहीये तर मग हे रिपोर्ट काय सांगताय की कमळी राजांचीच पोरगी आहे. तिचं डोकं विचार करून करून खरंच आता फुटायला लागलेलं असतं. मी म्हणते अन्नपूर्णा म्हातारीने आयुष्यभर मला हैराण करून सोडलं आणि आता जर कमळी तिची खरी नात असेल तर अजून काय करेल ही म्हातारी. आता जर अजून ती माज येणार आणि अजून मला त्रास देणार. खरंच जर कमळी तिची सख्खी नात असेल तर म्हातारी काय काय करेल कल्पनाच करवत नाही. मी म्हणते या रिपोर्टवर विसंबून नाही जमणार आहे, अजून काहीतरी डोकं लावायला लागणार आहे, काहीतरी मला करायलाच लागणार आहे. या रिपोर्टवर थांबून नाही जमत, मला काय करू, मी काय करू, परत पाहावे लागतील, शहानिशा करावी लागेल, मगच काय तो निर्णय घ्यायला लागणार. असे घाईघाईत कोणताच विचार करता येणार नाही आणि निर्णय तर अजिबात घेता येणार नाही. कमिनी फार शांत डोक्याने विचार करत असते, फार हुशारीने सगळे काही धागेदोरे जुळवलेले असतात, हातात घेतलेले असतात, याची शहानिशा करायची, कुठे करू, कशी करू. आता ती विचार करून करून खरंच वेडी व्हायला लागलेली असते कामिनी. इतकी बुद्धी चालवत असते की कमळी राजांची पोरगी कशी असू शकते. गौरी जर म्हणतीये माझी पोरगी मेली आहे, जळून मेली आहे, मग ही कमळी आणि राजन कसे बापले का होऊ शकतात. तिला कळतच नसतं की आता हे कसं असेल. तिचा विचार करून 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 डोकं फुटायला लागलेलं असतं. ती काहीही करून राजनची पोरगी कमळी आहे का, अन्नपूर्णा आजीची खरी नात कमळीच आहे का, हे विचार करून जोडण्याचा प्रयत्न करत असते. पण हे शक्यच नाहीये, हे इम्पॉसिबल आहे, हे कामिनीला माहिती असतं. ती कमळी कोण कुठलची भिकारडी कशी या राजनची पोरगी असेल. बघू आता कामिनी एवढी बुद्धी वापरतीये, खरंच तिला कळणार का राजन आणि कमळी खरंच बापले का आहेत. आणि हे कळाल्यावर कामिनी काय करेल बघायचं असेल मित्रांनो तर बघायला लागणार आपल्याला पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.